रामकृष्ण हरी मित्रांनो. तर सकाळी सकाळी उठलो, फ्रेश झालो, देवदर्शन घेतलं आणि मी निघालो गावी जाण्यासाठी. गाडी चालवून खूप कंटाळा आला होता. मग एक खूप छान अशी नदी आहे इथे. म्हटलं थोडा वेळ थांबावं इथे आणि त्याच्यानंतर निघावं. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला पुन्हा गावी यावं लागेल, कारण आईला जायचं आहे 2 धाम यात्रेसाठी. तर आई उद्या जाणार आहे यात्रेसाठी. मग तिला बसून द्यायचं आहे. तर दीदीनं आम्ही सर्व आज गावी जातो आहे आणि मग उद्या आईला तिकडे पाठवून दिलं की नंतर आम्ही पुन्हा रिटर्न. तर त्याच्यासाठीच मी गावी चाललो आहे आता. आता फायनली 4 तासाच्या प्रवासानंतर मी आलो घरी. आता प्रवास करून पूर्ण थकलो होतो, पण घरी आल्यानंतर हे सगळे फुलं बघितले आणि मन एकदम प्रसन्न झालं. तुम्ही बघू शकता मस्त गुलाबाला फुलं आलेले आहेत, जास्वंद, त्यानंतर हे सफेद कमळ, सगळीकडे नुसते फुलंच फुलं दिसत होते. आणि आईची चालली होती मस्त कामाची तयारी, कारण आता आई महिनाभर जाणार होती, त्याच्यामुळे आईला घरातले सगळे कामं आवरायचे होते. दीदीन ते तर माझ्या आधीच येऊन पोहोचले होते. घरामध्ये गेलो तर लगेच अनु समोरून आली. अनु म्हणे, "काय मामा, आम्ही तुमच्या आधी येऊन पोहोचलो." त्यानंतर लगेच पार्थ पुढे हातामध्ये ते कपड्याचे चिमटे घेऊन आला आणि मला म्हणे, "मामा मला हे काढूनच द्या." मग काही काढून दिले आणि त्यानंतर मी गेलो झाडं बघायला. तर हे बघा, हे आहे रुद्राक्षाचं झाड आणि त्याला आता लवकरच रुद्राक्ष पण लागतील. काय केलं ते? काय केलं? हां, कोणी पुसली ती? बेबीनी पुसली का? तू काय खातो? काय खातो? कब्बारा. कब्बारा. माल दे ना. माल दे. नाही. चला आजीची पॅकिंग करू आपण. चला, मम्मीची उद्याची तयारी करायची आहे. मग आम्ही आईची बॅग पॅक केली. आता आईला सोबत जे काही जेवढे काही कपडे न्यायचे होते ते सर्व कपडे आम्ही काढले, कारण आईला जायचं होतं आता 1 महिना आणि 2 दिवस. त्याच्यासाठी तिला खूप सारे कपडे सोबत न्यायला लागणार होते. मग त्याच्यासाठी तिचे जे काही नऊवार होते सर्व, ते सर्व नऊवार आम्ही काढले. दीदीनी मी ते सर्व नऊवार एका बॅगमध्ये पॅक केले आणि तिची बॅग पॅक करून दिली. आता इकडे बाहेर स्वयंपाकाची तयारी चालली होती. आज आम्हाला पुरणपोळी बनवायची होती, त्याच्यामुळे दीदीन ते बाहेर स्वयंपाक करत होते आणि इकडे हे सगळे साडू बसलेले. त्यांच्या चालल्या होत्या गाडीवरती गप्पा, कुठली गाडी चांगली असते, कुठली काय असते, त्याच्यावरती गप्पा चालल्या आणि इकडे यांच्या पोळ्या बनवायचं काम चाललं. आज खूप दिवसानंतर सगळे असे एकत्र आले होते, त्याच्यामुळे आई बोलली की आता सगळेच आलेत तर आज आपण पुरणपोळी बनवूयात. खूप दिवस झाले पुरणपोळी बनवली नव्हती. मग काय मस्तपैकी पुरणपोळी बनवली आणि पुरणपोळी बनवता बनवता आम्ही सर्व मस्त गप्पा मारत बसलो होतो, कारण खूप दिवसानंतर आम्ही भेटलो होतो. काही स्वयंपाकाची तयारी इकडे घरामध्ये पण चालली होती. दीदीने मस्तपैकी कुरडया तळल्या होत्या आणि इकडे आत्ता वहिनी आल्यात. वहिनी पुण्यावरनं बसने आल्यामुळे त्यांना खूप उशीर झाला यायला. माझ्यासोबत मी घेऊन येणार होतो, पण एवढ्या लांब स्कूटीवरती घेऊन येणं म्हटलं नको, तुम्ही बसने सेफ या, कारण त्यांच्यासोबत देवांशी पण होती. मग देवांशी आणि वहिनी आत्ता फायनली आल्या. पार्थने देवांशीचे कपडे घातले होते. तो आल्या आल्या लगेच देवांशीला दाखवायला लागला की मी तुझे कपडे घातले म्हणून. आता देवांशीने एवढे सगळे पाहुणे बघितले, त्याच्यामुळे ती लाजत होती. ती काही लगेच कोणाशी बोलत नव्हती. मग घरात आल्या आल्या वहिनींनी लगेच सर्वांचे दर्शन घेतले, कारण आपल्या इकडची ही एक प्रथाच मानली जाते की आल्या आल्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. मग त्याच्यामुळे वहिनींनी सर्वांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. वहिनींना ह्या सर्व गोष्टींचा कधीच कंटाळा येत नाही. उलट त्या स्वतःहून या सर्व गोष्टी करतात, कारण त्या म्हणतात आपण खूप दिवसानंतर एकत्र येतो, मग एका दिवसासाठी करायला काय प्रॉब्लेम. मस्तपैकी गरमागरम जेवण तयार झालं होतं. दीदीने त्यांनी ताटं बनवली आणि सर्वांना जेवण वाढवून दिलं. मी काही जेवायला बसलो नव्हतं, कारण मला आज आईसोबत जेवण करायचं होतं. आता आई महिनाभर नसणार आहे, त्याच्यामुळे मग बोललो की मला आज आईसोबतच जेवण करायचं आहे. मग काय मस्त सर्वांचे जेवण झाले आणि आईनं आम्ही सर्व जेवायला बसलो. मस्तपैकी पुरणपोळी बनवली होती. 2-3 पुरणपोळ्या मस्त खाल्ल्या आणि त्याच्यानंतर बसलो आम्ही मस्त गप्पा मारत. इकडे येऊन बघतो तर काही इकडे देवांशी मस्त सर्वांना डान्स करून दाखवत होती आणि पार्थचं तर काहीतरी वेगळंच चाललं होतं. तो फॅनकडे बघत होता काहीतरी, त्याला फॅन बंद करायचा होता वाटतं. जेवण झाल्यानंतर दीदीने ते बोलले की खूप सारे भांडे आपण ते क्लीन करून जाऊ, नये तर सर्व वहिनींना एकट्यांनाच करावं लागेल. मग काय त्यांनी भांडे वगैरे आवरले आणि ते निघाले रात्री त्यांच्या घरी जायला. आता हे सर्व रात्रीच गेले होते, कारण उद्या सकाळी आम्हाला सिन्नरलाच जायचं होतं, कारण आईची जी काही बस आहे ती सिन्नरवरनं होती. मग हे सर्व सिन्नरला गेले आणि आम्ही पण झोपून घेतला. तर आत्ताच झोप झाली आणि आज आईला जायचं आहे यात्रेसाठी, तर मग तिची तयारी चालू आहे सगळी. आता बाकीच्या गोष्टी आवरून आणि मग थोड्या वेळात आम्हाला निघावं लागेल इकडून, तिला सिन्नरला सोडायचं आहे.
आई तर सगळ्यांच्या आधी लवकर उठली होती, कारण तिला देवपूजा पण करायची होती. मग ती उठली आणि देवपूजेला लागली. दीदी आणि वहिनी इकडे घरातले कामं करत होते, कारण आता महिनाभर घर बंद असणार आहे, त्याच्यामुळे सर्व साफसफाई करून ठेवायची होती. मम्माचा मार खाणार आहे तू. काय करू राहिला तू? काय करतोय? माती माती खेळतोय. मम्माला सांगू का? सांगू का? सांगतो थांब, मम्माला आवाज देतो. मग मस्त पुन्हा सर्व झाडं एकदा बघून घेतले. येलो कलरचा गुलाब, बाकी सर्व गुलाब वगैरे बघितले, वॉटर लिली बघितली, कारण आता मला परत लवकर येता येणार नाही. तरी मी ट्राय करेल प्रत्येक आठवड्याला किंवा 15 दिवसांना घरी यायचं, झाडांकडे लक्ष द्यायचं. तसं पाणी वगैरे घालायला इथं जे शेजारचे काका आहेत त्यांना सांगितलं की जेव्हा काही पाण्याची गरज पडेल झाडांना पाणी घाला म्हणून. पण मग मी कधी कधी असं जाऊन चक्कर टाकत जाईल गावाकडे. सगळे झाडं मस्तपैकी हिरवेगार झाले होते, मस्त फुलले होते खूप सारे. जेव्हापासून झाडांना हे पाट केलेत ना, एकदम मस्त असे झाडं व्यवस्थित झालेत हिरवेगार, कारण आता एकदम जास्त प्रमाणात पाणी मिळतंय झाडांना. आणि एकदा जास्त प्रमाणात पाणी सोडलं की मग 8 दिवस पाणी घालायची गरजच भासत नाही त्यांना. इथे आई माझ्यासाठी आणि वहिनींसाठी जे काही वेफर्स, काटोळे वगैरे जे काही फराळाचे पदार्थ केले होते ते भरून देत होते. तर शेजारचे एवढे भारी फुलं बघितल्यानंतर वहिनी मला बोलल्या की भाऊजी मला इथे फोटोशूट करायचं आहे. म्हटलं चला मी तुमचे मस्तपैकी फोटो काढतो. मग काय, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे फुलं आहे तिथे सगळीकडे वहिनींचे फोटोशूट केले, देवांशीचे पण फोटोशूट केले मस्तपैकी. काय करते बाळा? बाप्पा करतोय. कोणता बाप्पा या? शंकर भगवान. आणि हे कोणते भगवान आहे? हे दत्तगुरु भगवान. दत्तगुरु हा. प्रिशाचे देवदर्शन चालू होते. म्हटलं चला आता आपण पण देवदर्शन करून घेऊयात. मग काय मस्त दत्तगुरूंचं दर्शन घेतलं. हां चला. बाबा इथंच आहे, बाप्पा करून घे. ते बाबा गाडी वळू राहिले, चल जायचंय. बाप्पा तिकडे आहे मधी, बाप्पा मध्ये बाळा, कर बाप्पा. अच्छा बाबा आहे, गाडी वळवत आहे. जायचंय ना आता? हां चला मग. बाप्पा केला ना तू? हां आता माती खेळायची का? बाबा गेले बाबा. चालले बाबा, उठ लवकर. नाहीये, चालले आहे तर ठीक आहे. मग बस इथंच, आम्ही चाललो आता, बाय. इकडे आईने माझी बॅग भरून दिली होती. काही छोट्या बॅग होत्या त्या स्कूटीच्या डिकीमध्ये टाकल्या होत्या. हो. नंतर हे जे काही इंडोरचे प्लांट होते त्यांना घरामध्ये ठेवून दिलं आणि पाणी घातलं, कारण यांना डेली पाणी घालणं आता पॉसिबल नाही आहे. मग आतमध्ये ठेवलं, रोज पाणी घालायची काही गरज येणार नाही. पार्कला किती खाली मग आजी कुठे बसली? व्यवस्थित सर्व. मोबाईल घेतला का? घेतला. चार्जर वगैरे टाकलं ना? व्यवस्थित काळजी बरं का. हा आता अशीच जाते, व्यवस्थित काळजी, फोन करीत जाईल. सर्व आणलं हो, सगळं हा आम्ही इकडूनच जातो. आता लय उशीर होईल परत, मग तुम्हाला तिथून टाइम होईल. हो चालेल, व्यवस्थित काळजी घ्या. फोन करत राहा कंटिन्यू. चालेल.
आणि कुठल्या देवाला गेलं मग लग्नाचं काहीच बोलू नको देवाबरोबर जा. हां पार्थ बाय. आईला सिन्नरमधनं बस असल्यामुळे दीदीन त्या आईला सोडवायला सिन्नरला गेलेत आणि मला पुण्याला जायचं आहे त्याच्यामुळे मी चाललो पुण्याला. जाम भूक लागली होती. मी मस्तपैकी रस्सा वडा खाला आणि मग निघालो रूमकडे जायला. तर फायनली 5:30ला मी रूमवरती पोहोचलो. त्यानंतर मस्तपैकी एक झोप घेतली. एक मस्तपैकी झोप झाली आहे. पूर्ण 4 तास ट्रॅव्हल करत होतो. पूर्ण थकलो होतो. उन्हामध्ये आलो त्याच्यामुळे. मग काय तर एक झोप झाली. एकदा चहा पिऊन येतो म्हणजे एनर्जी वाढेल. त्यानंतर काय मग मस्त जेवायचं आणि झोपायचं. उद्यापासून पुन्हा ऑफिस. तर ही अशी आहे माझी फॅमिली. आता तुम्हीच सांगा कितीही टेन्शन असलं आणि अशा फॅमिलीला भेटल्यानंतर डोक्यात अजिबात काही टेन्शन राहील का? त्यातल्या त्यात जे घरापुढचं जे वातावरण हे सगळं बघून ना कितीही टेन्शन असो, घरी गेल्यानंतर एकदम रिलॅक्स असं फील होतं. त्यातल्या त्यात माझी आई. आईला भेटल्यानंतर मी कितीही टेन्शनमध्ये असो, काहीही डोक्यात चालू, तिला भेटल्यानंतर ना सगळं टेन्शन माझं दूर होतं एका क्षणामध्ये. आणि लोक म्हणत होते, एकतर आईला सोडायचं किंवा बायकोला. आता तुम्हीच मला सांगा, अशा आईला, जन्मदात्या आईला, जिने लहानाचं मोठं केलं, एवढं शिकवलं, एवढं शिक्षण दिलंय, तिला एका बायकोसाठी कोणी सोडू शकतं का? असे खूप लोक आहेत जगामध्ये, ज्यांचं फक्त एकच वाक्य असतं, एकतर आई किंवा बायको. आणि मग काही लोक आईला सोडतात, काही लोक बायकोला. असो, प्रत्येकाचा ज्याचा त्याचा एक विचार करण्याची एक क्षमता असते. माझी विचार करण्याची क्षमता वेगळी, काहींची विचार करण्याची क्षमता वेगळी. पण एवढंच सांगेल, जिने जन्म दिलाय, जिने लहानाचं मोठं केलं, एवढं शिक्षण दिलंय, सगळ्या काही गोष्टी केल्या, दुसऱ्या कोणासाठी तिला कधी दुखवू नका किंवा तिला कधी सोडू नका. बस एवढंच. चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.